हाय हॅलो नमस्कार। तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आजचा व्लॉग ना खूप असा स्पेशल आहे, कारण की आज आम्ही चाललो होतो कोहिमाला। तर चला आता दाखवते तुम्हाला इकडचं नागालँडचं वातावरण थोडक्यात असं। तर सगळ्यात पहिल्यांदा ना चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दररोज आपले असे छान छान व्लॉग बघायला भेटत जाते। तर चलो आता जाऊया। म्हणजे नागालँडमध्ये दिमापूरमध्ये आमची पोस्टिंग आहे। तर कोहिमामध्ये आमचं म्हणजे मेन असं युनिट आहे। तर तिथं काहीतरी गणपती उत्सव होता ना, तर त्या दरम्यान आम्ही काहीतरी हे चाललो होतो फिरण्यासाठी, म्हणजे दर्शन घ्यायला बाप्पाचं। तर हा व्लॉग थोडासा जुना आहे, म्हटलं शॉर्टकटमध्ये ना थोडासाच असा टाकावा, म्हणजे इकडचं नागालँडचं वातावरण वगैरे तुम्हाला थोडासा असं म्हणजे नेचरचं दाखवायला। तर छान असं एकदम हिरवंगार वातावरण राहतं इकडं, म्हणजे 12ही महिने, कारण की 12ही महिने ना इकडं नेहमी पाऊस चालूच असतो, मध्ये ये जा चालूच असते पावसाची। तर आम्ही मेन दिमापूरमध्ये आहे, सिटीमध्ये काहीतरी। तर यामुळं पहिल्यांदा ना घरातलं सगळं काम आवरून निघलो होतो। तर आरू मॅडम पण मस्त अशा नवीन फ्रॉक वगैरे घालून रेडी होत्या जाण्यासाठी। तर पहिल्यांदा खूप असं लांब जायचं होतं ना, यामुळं सगळं नाश्ता वगैरे घरीच करून घेतला होता आणि मग फायनली आम्ही निघलो होतो। तर आता थोडं थोडं करताना मी तुम्हाला आपला म्हणजे इकडचं नेचर असं दाखवायचं, किंवा कसं असतात काय पहाडी वगैरे इलाका भरपूर असं छान आहे बघायला। तर एकच नंबर वाटतं। आता व्हिडिओमध्ये तर एवढं काही वाटत नाही, पण प्रत्यक्षात जर पाहिलं ना खरंच नजरच हटत नाही, इतके लांब लांब म्हणजे उंच असे डोंगर वगैरे हे राहतात। एकदम महाबळेश्वर सारखीच फिलिंग येते इकडे हे बघून, मला तर हेच वाटलं होतं। तर चला आता पुढचा प्रवास आपण असाच बघूया, काय मस्त असं वातावरण आहे इथं।